students, you know what is a chemical reaction? In any chemical reaction, reactants are converted into products. कुठल्याही chemical reaction मध्ये काय होतं तर reactants these are converted into products. या व्हिडिओमध्ये आपण रिॲक्शनचा विचार एका वेगळ्या ॲस्पेक्टमधून करणार आहोत. एका वेगळ्या पद्धतीने आपण रिॲक्शनचा विचार करणार आहोत. व्हॉट इज रेट ऑफ रिॲक्शन? आता जी रिॲक्शन घडते यामध्ये होतं काय तर रिॲक्टन्स हे प्रोडक्ट्समध्ये कन्व्हर्ट होतात, पण रिॲक्टन्स प्रोडक्ट्समध्ये कन्व्हर्ट होण्याचा वेग हा प्रत्येक रिॲक्शनसाठी वेगळा असू शकतो आणि म्हणून रेट ऑफ रिॲक्शनच्या अनुसरून रिॲक्शनचे आपल्याला 3 प्रकार सांगता येतील. सम रिॲक्शन्स आर व्हेरी फास्ट रिॲक्शन्स. Some reactions are fast reactions. For example, suppose we have the reaction between AgNO3 and NaCl. Silver nitrate and sodium chloride, if they react with each other, you can obtain NaNO3 and precipitate of AgCl is obtained. AgCl will be precipitated. Here remember, if you take AgNO3 solution and when you add NaCl solution in that solution, instantly the reaction takes place. At that instant the reaction takes place and so this reaction is very fast. जेव्हा रिॲक्टन्स हे एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात तेव्हा लगेच ती ताबडतोब रिॲक्शन घडून येते. अशा जे रिॲक्शन्स आहेत त्यांना आपण फास्ट रिॲक्शन असं म्हणतो. काही रिॲक्शन्स हे अतिशय स्लो असतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहीत आहे रस्टिंग ऑफ आयर्न, लोखंडाचं गंजणं. लोखंड ठेवलंय आपण एका जागी आणि लगेच गंजलं असं होत नाही. लोखंडावर ऑक्सिजनची रिॲक्शन होते, म्हणजे आयर्न रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन इन द प्रेझन्स ऑफ मॉइश्चर अँड यू कॅन ऑप्टेन आयर्न ऑक्साईड FeO3 ज्याला आपण रस्ट असं म्हणतो. ही रस्ट साचली की आपण ते लोखंड गंजलं असं म्हणतो. म्हणून लोखंडाचं गंजणं ही रिॲक्शन जी आहे ती एकदम फास्ट आहे का? नाही, तर ती स्लो आहे. म्हणजे हे रिॲक्शन घडायला कालावधी लागतो. आणि काही रिॲक्शन्स अशा असतात की ज्यांचा रेट हा स्लोही नाही आणि फास्टही नाही. दीज रिॲक्शन्स आर कॉल्ड ॲज मॉडरेट रिॲक्शन. फॉर एक्झाम्पल हायड्रोलिसिस ऑफ शुगर. या रिॲक्शनचा रेट आपण मोजू शकतो. म्हणजे या रिॲक्शन घडायला काही मिनटं किंवा काही सेकंद असा कालावधी लागतो. तिथं आपण त्या रिॲक्शनचा रेट मोजू शकतो. म्हणजेच कुठल्याही रिॲक्शनचा रेट ऑफ रिॲक्शनवरून त्या रिॲक्शनचे 3 प्रकार आपल्याला सांगता येतील. काही रिॲक्शन्स फास्ट असतात, काही रिॲक्शन्स अतिशय स्लो असतात आणि काही रिॲक्शन्स मॉडरेट असतात. मग आता रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे ॲक्च्युअल काय, कसं आपण डिफाईन करू शकतो रेट ऑफ रिॲक्शन? आपण म्हटलं की रिॲक्टन्स हे प्रोडक्ट्समध्ये कन्व्हर्ट होत जातात. ॲज टाईम इन्क्रीजेस रिॲक्टन्स आर कन्व्हर्टेड इंटू प्रोडक्ट्स. म्हणजेच रिॲक्टन्सचं क्वांटिटी ही जसा वेळ वाढत जाईल तसा कमी होत जाणार आणि प्रोडक्ट्सची क्वांटिटी ही वाढत जाते. ॲज टाईम इन्क्रीजेस दी क्वांटिटी ऑफ रिॲक्टन्स गोज ऑन डिक्रीजिंग अँड द क्वांटिटी ऑफ प्रोडक्ट्स गोज ऑन increasing. This quantity is measured in terms of concentration. Concentration of reactants or concentration of products. कुठल्याही केमिकल रिॲक्टन्सची किंवा प्रोडक्ट्सची क्वांटिटी मोजण्यासाठी मग आपण कॉन्सन्ट्रेशन म्हणजे सोल्युशनचं सांगतो. मग ह्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन मोजू शकतो आपण आणि त्यावरून आपण रेट ऑफ रिॲक्शन डिटरमाइन करू शकतो. या कॉन्सन्ट्रेशनलाच आपण ॲक्टिव्ह मास असंही म्हटलेलं आहे. म्हणजे जो भाग ॲक्च्युअली त्या रिॲक्टन्सचा त्या रिॲक्शनमध्ये भाग घेतो दॅट इज कॉल्ड ॲज ॲक्टिव्ह मास अँड दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज concentration, and this concentration is measured in the unit mole per dm cube. You know that the unit of concentration SI unit is mole per meter cube, but generally it is measured in mole per dm cube, and this concentration in mole per dm cube is called as molar concentration. This is called as molar concentration, and there is one method to represent molar concentration of any substance. Molar concentration आपल्याला कुठल्याही पदार्थाचं रिप्रेझेंट करायचं असेल तर एक मेथड वापरली जाते. त्या पदार्थाचा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तो स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिला जातो.
For example, suppose we have to measure the concentration of NaCl, or if you have to represent the concentration of NaCl, then here it is represented like this. म्हणजे NaCl हा याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला झाला सोडियम क्लोराईडचा, आणि हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण रिप्रेझेंट केला आहे कशामध्ये, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये, आणि याला आपण काय म्हणणार आहोत, मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ NaCl. दॅट मीन्स इफ यू टेक सोल्युशन ऑफ NaCl, then the concentration of NaCl in mole per dm cube, which is called as molar concentration, it is represented like this, and it is read as molar concentration of NaCl, or simply concentration of NaCl. Like this, if you take any, for example, concentration of CO2, it is represented like this. So this is molar concentration of CO2. So you have to remember this, that is how the molar concentration of any reactant or any substance can be represented. Now we shall consider what is rate of reaction. आता आपण रेट कुठल्या वस्तूचा किंवा कुठल्या प्रोसेसचा मोजू शकतो, ज्याला गती असते, जे स्पीडमध्ये आहे, त्याला आपण त्याचा रेट मोजू शकतो, त्याचा वेग काय आहे ते मोजू शकतो. जे तुम्हाला माहीत आहे, आपल्या वाहनाची गती ही मोजण्यासाठी आपण काय करतो, तर त्या वाहनानं कापलेलं अंतर, डिस्टन्स, आणि ते किती वेळेत कापलेलं आहे म्हणजे टाईम, डिस्टन्स अपॉन टाईम, दॅट इज कॉल्ड ॲज स्पीड ऑफ दॅट व्हेकल. म्हणजे कुठल्याही व्हेकलचा स्पीड आपण कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपण असं म्हणतो की माझी गाडी 2 तासात 80 किलोमीटर गेली, म्हणजेच डिस्टन्स ट्रॅव्हल बाय दॅट व्हेकल इज 80 किलोमीटर, अँड the time required for that is 2 hours, and so the rate or speed of my vehicle is 40 kilometer per hour. बरोबर. मग तसंच आता ही रिॲक्शन आहे, वाहनासारखी ती कुठं धावत नाही आहे, फक्त होतं आहे काय, तर त्या रिॲक्शनमध्ये रिॲक्टन्स हे प्रोडक्टमध्ये कन्व्हर्ट होत जातात. याचा अर्थ रिॲक्टन्सचं प्रोडक्टमध्ये कन्व्हर्ट होण्याचा रेट, त्याला आपण रेट ऑफ रिॲक्शन म्हणू शकतो. अँड सो रेट ऑफ रिॲक्शन जर आपल्याला डिफाईन करायचं असेल किंवा सांगायचं असेल तर आपण असं म्हणू शकतो, इन एनी केमिकल रिॲक्शन, ॲज रिॲक्शन प्रोसीड्स द reactants are converted into products. So what happens, the concentration of reactants goes on decreasing and the concentration of products goes on increasing. जर आपण कुठल्याही रिॲक्शनचा विचार केला तर इनिशियली आपण फक्त रिॲक्टन्स घेणार आणि त्यामुळे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल, प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन कमी असेल. मग जेव्हा रिॲक्शन प्रोसीड होते, म्हणजे वेळ वाढत जातो, तसं आपण काय म्हणू शकतो, रिॲक्टन्स हे प्रोडक्टमध्ये कन्व्हर्ट होत जातात आणि त्यामुळं रिॲक्टन्सचं कॉन्सन्ट्रेशन कमी होत जातं आणि त्याचवेळी प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन हे वाढत जातं. आणि म्हणून आपण जर रेट ऑफ रिॲक्शन सांगणार असू तर आपण असं म्हणू शकतो की डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स अपॉन टाईम रिक्वायर्ड, टाईम इंटरवल, इट इज कॉल्ड ॲज रेट ऑफ रिॲक्शन. म्हणजे एक ठराविक कालावधीमध्ये, एक एकक कालावधीमध्ये रिॲक्टन्सच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये किती डिक्रीज झालेला आहे त्याला आपण रेट ऑफ रिॲक्शन असं म्हणू शकतो. आणि तोच काय असणार आहे, जेवढे रिॲक्टन्स डिक्रीज झाले कॉन्सन्ट्रेशन तेवढंच प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार. अँड सो इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट्स अपॉन टाईम इंटरवल, that is called as rate of reaction. So rate of decrease in concentration of reactants with respect to time, that is called as rate of reaction, or the rate of increase in concentration of products with respect to time, that is called as rate of reaction. हे दोन्ही इक्वल असणार. जेवढे रिॲक्टन्स हे प्रोडक्ट्समध्ये कन्व्हर्ट होत जातात तेवढी रिॲक्टन्सची क्वांटिटी कमी होत जाणार, आणि ती क्वांटिटी म्हणजेच काय, तर कॉन्सन्ट्रेशनमध्ये जेवढा डिक्रीज झाला आहे तो, आणि ते प्रोडक्ट्समध्ये कन्व्हर्ट झाले, याचा अर्थ प्रोडक्ट्सचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं आणि म्हणून प्रोडक्ट्सची क्वांटिटी वाढत झाली, कॉन्सन्ट्रेशन वाढत गेलं. आणि हेच आपल्याला मॅथमॅटिकली एक्सप्रेस करायचं असेल तर आपण सांगू शकतो, इट इज डी फॉर डिफरन्स ऑफ concentration of reactants upon
dt, and this is given negative sign. Rate of the reaction can be represented in terms of concentration of reactants as difference in the concentration of reactants upon difference in the time, that is dt. Why the negative sign is given here? We shall consider, suppose we have the graph of concentration of reactants here. On y-axis we have taken concentration of reactants, and on x-axis if you take time. When time is 0, the concentration of reactants will be higher. As time increases, concentration of reactants goes on decreasing, and so you can obtain the graph like this. That is, with increasing time, the concentration of reactants goes on decreasing. Suppose we have one time, suppose this time is T1. रिॲक्शन सुरू झाली आहे, हा 0 टाईम म्हटलं आपण, आणि T1 इतक्या कालावधीनंतर तो काय असेल, तो 2 मिनटं असेल, 3 मिनटं असेल, 4 सेकंद असेल, 10 सेकंद असेल. या T1 इतक्या कालावधीला हे जी रिॲक्टन्सचं कॉन्सन्ट्रेशन आहे हे आपण मोजू शकतो. अँड सपोज दॅट कॉन्सन्ट्रेशन इज R1. हे कॉन्सन्ट्रेशन हायर असणार आहे. ती रिॲक्शन प्रोसीड झाली आणि नंतर आपण थोड्या वेळानंतर T2 या कालावधीला आपण रिॲक्टन्सचं कॉन्सन्ट्रेशन मोजलं. रिॲक्शन प्रोसीड होती आहे. T2ची व्हॅल्यू ही T1पेक्षा जास्त असणार आणि इथं जे कॉन्सन्ट्रेशन आहे रिॲक्टन्सचे ते काय आलं, R2. मग आता इथं तुमच्या लक्षात येईल की R1ची व्हॅल्यू ही R2पेक्षा जास्त आहे किंवा R2ची व्हॅल्यू ही R1पेक्षा कमी आहे. मग जेव्हा आपण डिफरन्स घेणार तेव्हा आपण काय म्हणणार, फायनल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स मायनस इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स, दॅट इज R2 minus R1 upon change in time, that is T2 minus T1. T2 minus T1, this quantity will be positive, but R2 minus R1, this quantity is negative. So rate of reaction, कुठल्याही रिॲक्शनचा रेट हा निगेटिव्ह असू शकणार नाही आणि म्हणून हे रिप्रेझेंट करताना आपण काय दिलं, याला निगेटिव्ह साईन दिलं. आता हा डिफरन्स जो आहे तो डिफरन्स रिप्रेझेंट करण्यासाठी वापरलेला आहे नोटेशन D for difference. And what is R2 minus R1? It is the change in concentration of reactants. So difference in concentration of reactants upon what is dt. D means difference and time चा difference T2 minus T1. हे लक्षात आलं असेल तुमच्या. T2 is greater than T1. जे इथं आपण समजा असं म्हटलं की हा 5 मिनिटं आहे आणि हा 10 मिनिटानंतरचा कालावधी, तर 10 मिनिटानंतर 10 वजा 5 ही जी व्हॅल्यू आहे ती पॉझिटिव्ह येणार. पण 10 मिनिटांनंतर जे रिॲक्टन्सचं कॉन्सन्ट्रेशन शिल्लक असणार आहे ते 5 मिनिटांनंतर वेळी असणाऱ्या कॉन्सन्ट्रेशनपेक्षा कमी असणार आणि म्हणून R2 मायनस R1 ही व्हॅल्यू निगेटिव्ह असेल. ही व्हॅल्यू निगेटिव्ह असल्यामुळं आणि रेट ऑफ रिॲक्शन हा निगेटिव्ह कधीही असू शकणार नाही, म्हणून आपण काय करणार, याला हे रिप्रेझेंट करताना निगेटिव्ह साईन देतो. म्हणजेच rate of reaction mathematically can be expressed as minus D concentration of reactants upon dt. Like this, if you consider the products, in terms of products, how rate of reaction can be represented, and it is equal to D concentration of products, that is difference in the concentration of products upon dt, and this sign will be positive. Now you can obtain this like if you draw a graph of concentration of products against time, then the nature of the graph will be opposite to the first graph. That is, when time is 0, concentration of products is 0, and as time increases the concentration of products goes on increasing. Like this, if you take the value P1, you can obtain the concentration P1. Suppose at time T2 the concentration will be P2. हा फरक लक्षात घ्या. आता इथं T2 मायनस T1 पहिल्यासारखाच पॉझिटिव्ह येणार, पण P2 मायनस P1 ही व्हॅल्यू इथं पॉझिटिव्ह येईल, कारण ॲज टाईम इन्क्रीजेस द कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट्स गोज ऑन इन्क्रीजिंग, अँड सो
P2 मायनस P1 ही व्हॅल्यू जी आहे ती पॉझिटिव्ह असणार आहे आणि त्यामुळं रेट ऑफ रिॲक्शन जर आपल्याला प्रोडक्ट्सच्या टर्ममध्ये एक्सप्रेस करायचं असेल तर या पद्धतीनं आपण सांगू शकतो. सो रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स डिवाइड बाय टाईम रिक्वायर्ड और change in concentration of products divided by time required. Now what will be the unit for rate of reaction? कुठल्याही रिॲक्शनच्या रेटसाठीचं युनिट काय असणार आहे? आता रेट ऑफ रिॲक्शनसाठी जे एक्सप्रेशन आपण लिहिलं दोन्ही टर्ममध्ये ते काय आहे? इट इज इक्वल टू चेंज इन कॉन्सन्ट्रेशन, म्हणजेच इथं कॉन्सन्ट्रेशन आलं न्यूमरेटरमध्ये आणि डिनॉमिनेटरमध्ये आला टाईम. सो व्हॉट इज द युनिट फॉर कॉन्सन्ट्रेशन? आपण म्हटलं मोल पर DM क्यूब. And what is the unit for time? It is second, and so you can say per second, or it is represented as mole per DM cube per second. So the unit for any rate of reaction is mole per DM cube or DM raised to minus 3 second raised to minus 1. Like this you can represent the rate of reaction फॉर एनी रिॲक्शन. कुठल्याही रिॲक्शनसाठीचा रेट ऑफ रिॲक्शन आपण कॅल्क्युलेट करू शकतो इफ यू नो द चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ और डिक्रीज इन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स इन स्पेसिफिक इंटरवल ऑफ टाइम और increase in the concentration of reactant in the increase in the concentration of products in the specific interval of time. Like this you can calculate rate of any reaction.